नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर आज मी मटणाचा झणझणीत रस्सा बनवणार आहे। तर आपण त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया। तर मी ही मटण पाव किलो घेतले आणि इथं सुकं खोबरं थोडं घेतले, वल्ल खोबरं थोडं घेतले, कोथिंबीर घेतल्या, पुदिना घेतलाय, जिरं घेतलं आणि अद्रक घेतली। तर आता आपण हा चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता मी हळद टाकते 1 चमचा। तर आता हे कालवून घेते, सगळं मटणाला हळद मीठ लावून घेते। तर आता मी त्यात तेल टाकून घेते 2 चमचे। रसावायचं तेल गरम द्यायचं, हळद मीठ लावलेलं मटण आपण आता त्यात टाकून घेऊया। लय तेल टाकलं नाही, 2 चमचे टाकले या। लय तेल टाकले की सगळं तेल तेल होतं या, पण लय तेलाचं पण काय आवडत नाही आम्हाला। आणि आपलं मटण शिजायपुरतंच तेल टाकते। तर आता मी सगळं हलवून वर ताट ठेवले, त्यात थोडं पाणी ओतून घेत्या। तर आपण आता मसाल्यासाठी खोबरं भाजून घेऊया। 4-5 तुकडं सुक्या खोबऱ्याचं आहे, तर 5-6 तुकडं वल्ल्या खोबऱ्याचं आहे। तर दुसरं काय मसाला मी भाजून घेत नाही, कांदा पिंदा काय असं म्हणजे दुसरं मसाला, गरम मसाला हे आपलं साध्या पद्धतीनं साधं आपलं मसाला घालून आम्ही रस्सा बनवतो। आता मी खोबरं भाजून घेतलं या। आता जिरे टाकून पहिला आधी वाटून घेते आणि पुन्हा मग मसाला सगळा एक जागी वाटून सगळं मिश्रण करते। मिक्सरवर पण निघतो मसाला, पण पाट्या वरवट्याशिवाय चव नसते मटणाला, त्यामुळं चवीला एकदम भन्नाट लागण्यासाठी आपलं पाट्यावर वाटायला लागते। आता मी खोबरं घेते, आता हे अद्रक घेतले, आता ही लसणाच्या पाकळ्या घेत्या, आता ही पुदिन्याची पानं मी घेते, कोथिंबीर भी घेते। सगळा मसाला एक जागी वाटून घ्यायचा। आता ही मसाला वाटून झालाय पाट्यावरला, तर आता आपण सगळा मसाला काढून घेऊया। तसा एकदम बारीक मसाला वाटलाय, त्यात काय गरम मसाला थोडाफार बी सुद्धा वापरलेला नाही मी। आता ही मटण मी वापरायला ठेवलं होतं हळद मीठ तेल टाकून, तर यांच्या पाण्याने तो वापरलंय मटण। काही चांगलं शिजतंय। पाट्यावर वट्यातला मसाला वाटून एकदा कालवून करून खाऊन बघा तुम्ही, किती भारी एकदम झणझणीत लागतंय। आता ही मसाला मी हे टाकून घेते, सगळं एकजीव करते ह्याचा। तर आता मी त्याच्यावर ताट ठेवून याच्यावर पाणी ठेवलेलं आहे। ही मसाला आणि त्या पाण्यावर शिजू द्यायचा, आणि आपल्याला सुकं काढून घ्यायचं असलं तर ते
आमच्या पाण्यावर शिजलेलंच मटण काढून तुम्ही सुकू घेऊन खाऊन बघा त्याची टेस्ट कशी आहे। आता ही आमच्या पाण्यावर मटण शिजलेलं आहे, तर आपण यात काय पाणी बिनी वतलेलं नाही, काय नाही, नुसतं मसाला, हळद, मीठ, तेल टाकून आमच्या पाण्यावर शिजलेलं आहे। आता ही व्हायचं सुकं मटण काढून ठेवती आणि मग आपल्याला लागेल तेवढा रस्स्याला पाणी वतती, गरम केलेलं आहे, आणि मग चटणी बी टाकून घेते। आता गरम पाणी केलेलं आहे वतून घेते। लाल तिखट आमच्या घरगुती मसाला आहे ती टाकून घेते। आता मी चटणी टाकलेली आहे 2 चमचे या, तर मी आता हे ताक झाकून ठेवते, जरा चटणी शिजायला पुरते। एक 10 मिनिटं शिजू देणार आहे नाही, आणि 10 मिनिटानं गॅस बंद करणार आहे। आता ही चटणी शिजून झाले 20 मिनिटं, तर आता ही खाण्यासारखा रस्सा झालाय, झणझणीत कोल्हापुरी रस्सा। एकदा करा तुम्ही, खाऊन बघा। साध्या मसाल्यात, गावरान मसाल्यात बनवलेला आहे, यात गरम मसाला वापरलेला नाही किंवा यात कसली लाल मिरची वापरलेली नाही का काय नाही, घरगुती मसाला वापरून घरगुती मसाला आपला टाकलेला आहे। एकदा करून तुम्ही खाऊन बघा। धन्यवाद।